नमस्कार, मी स्नेहल. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. यावेळी अनेक जण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच देशात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांची शनिवारी सभा झाली. त्यावेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या पवार कुटुंबियांवर निशाणा साधला. सध्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जून नंतर दिसणार नाही. जर दिसला तर माझ्या मिशा काढेल, असं अजित पवार यांनी म्हटलंय. यालाच प्रत्युत्तर देत अजित पवार यांना 4 जूनला निकाल लागल्यानंतर मिशा काढाव्या लागतील, असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. बारामतीची निवडणूक ही अत्यंत चर्चेतील आणि प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही बारामतीमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. निवडणूक कोणतीही असो, शरद पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीतील मिशनरी बंगल्याच्या मैदानावर सांगता सभा घेत आले. परंतु यावर्षी मिशन बंगला परिसरातील मैदान अजित पवार यांच्या पक्षाला सभेसाठी प्रशासनाकडून देण्यात आलंय. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यात सांगता सभेसाठी बारामतीतील मोरगाव रस्त्यावरील एका मैदानाची निवड करण्याची वेळ शरद पवार गटावर आली आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.